महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ही योजना राबवली जाणार आहे। एकूण प्रकल्प रकमेपैकी 70% अनुदान शासन देणार आहे, तर उर्वरित 30% हिस्सा महापालिकेला भरावा लागणार आहे। गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता दिली आहे। 2 वर्षात हे काम पूर्ण होईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले। या कामाला मंजुरी देतानाच राज्य शासनाने 300,57,00,000 रुपये हा अनुदानाचा निधी देण्याचेही मान्य केले आहे। यामुळे शहरासह हद्दवाढ भागात भुयारी गटार योजनेपासून वंचित असलेल्या भागात ही सुविधा उपलब्ध होणार आहे। शहराची हद्दवाढ झाल्यापासून विस्तारित भाग अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे। यापूर्वी भुयारी गटार योजना राबवण्यात आली, परंतु हद्दवाढ भागातील अनेक उपनगरांपर्यंत ही सुविधा पोहोचलेली नव्हती। गेल्या 5 वर्षात हद्दवाढ भागाचा विस्तार झाला आहे, त्यामुळे ड्रेनेज लाईन आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेने भुयारी गटार योजनेचा नवा प्रस्ताव पाठवला होता, त्याला शासनाने मान्यता दिली आहे।